मम्मी मी एवढी मोठी हिरोईन झाली तरी तू इथं स्वयंपाक करणार आहेस व्हय? कैसे लगी गा वो? पोटाला खायला लागतं ना, मग काम करायला नको वय? तुझं वाड्यातलं पार्लर महिना झालं बंद आहे. घरातलं कोणी कमवून आणायचं नाव काढत नाही, मग पोटाला खायचं काय? ₹20 दे की. नाहीत माझ्याकडे, जावा इथनं. ₹20 आहेत का? जागा दिसतीये ठेवायला. कोणतरी घेऊन दे ना. ₹20 पाहिजे ना? भाजी निवड, मग देणार ₹20. आणि लगेच निवडतो. ₹20 द्यायच्या. देणार. आणि लगेच चिरून मोकळी करतो तिला. हे चिरो का हे चिरो? ही निवडतो. मंगलवाहिनी पुरल्याने सगळं व्यवस्थित नाही, म्हणजे आपल्या देव माणसाचा श्राद्ध आहे आज, कोणाला बी कसलंच काहीच कमी पडलं नाही पाहिजे. हा अरे बाबा दादा, तुम्ही काय करताय इथं? अरे भाजी निवडतोय नाही. कशाला? ते ₹20 देणार रे मला. अहो मी देतो तुम्हाला ₹20. चला चला. फसवायचं नाही. चला म्हटले तर फसवायचं नाही. चला चला चला, इकडे. डिंपे, अगं कवार धरणं खात बसली, काम कर की जरा. ए मम्मी, मी आता तुला किती वेळा सांगितलं मी असली कामं करणार नाही. ते माझे नेल्स खराब होतात आणि स्किनचा टेक्स्चर खराब होतो. अगं मग काढून ठेव, उद्या धुवून देते की तुला. काय? डिंपे, मी जरा वाड्यावर जाऊन येते. मग इथले काम कोण करणार? अगं एक काम आठवलंय, तू कर की काम तवर. हा, मी काय करणार नाही, जा. आज पण तुमच्यामुळेच आमच्या घरातली चूल पेटते डॉक्टर. काय म्हणालीस? नाही काय नाही, आलेच मी. क्या हुआ? रुक कहीं को गया? क्या देख रहे हो? अठे मन लग रहा अठे कुछ तो है. रुक. ये सब थारे को कहीं पता? आपा तो ये गांव में पहली बार आया ना? मन लग रहा है इस गांव से पहले का कोई रिश्ता है हमारा. भज्या दे ना बाबा ₹20. भज्या लई वाईट वाटते रे. माझे डोळे बघ पाण्याने कसे भरलेत. डॉक्टरांचा श्राद्ध आहे. ह्या देव माणसानं आमच्यासाठी काय नाही केलं, पण मी साधा हार पण नाही आणू शकलो. हार आणायला ₹20 दे ना. बस बाबू दादा बस, मला रडवाल तुम्ही आता. हे घे ₹20. बजा तुझ्यासारखा माझा बी लय जीव होता डॉक्टरांवर. मी येतो फुलाचे घेऊन. मी फुलाचा हार घेऊन येतो.
डॉक्टर मला तर लय आठवण येते तुमची डॉक्टर. मला तर आजकाल रोज सपान पडतं तुम्ही गावात आल्याचं. मम्मी ऐक. मम्मी मम्मी नको दरवाजा खोलू. कैसे लगेगा वो हीरोइन की माँ चोर. गप गप. मला माफ करा. माझं चुकलं. डॉक्टर डॉक्टर हो डॉक्टर डॉक्टर हा कुठं तुम्ही. डॉक्टर कुणाचं मडत चाललंय रे. त्यांच्या तोंडाला लागली आग. लवकर कुणाचं मडत चाललंय. तिथे कंपाऊंडरचं नाव ह्या वाड्यात घेतोय तो. नामा भाऊजी आणि डॉक्टरांच्या नावानं असं काय येड्यावानी हाका मारताय. डॉक्टर आलेत गावात. अरे मग येऊ दे की. ते सगळे डॉक्टर आमच्याच वाड्यात येतात वय. त्यांचं काय गटुळ पडलंय व्हय इथं. अगं म्हातारे आपलं डॉक्टर आलेत गावात. डॉक्टर अजित कुमार देव. आपलं देव माणूस. मोळ बसवलं तुमचं. तुमच्या नॉनसेन्स वर पडला दरोडा. तो कंपाऊंडर आहे ना त्याच्या कर्माने मेलाय. आणि तो कशाला येतोय परत इथं. अरे तुमचं काय मेंदून नाचलत वय. ए म्हातारे तुला डॉक्टर दिसला का तेवढं सांग. हा तुझी बायको पळून गेली तेव्हा मला डोळे नाही का देऊन गेली. तेव्हा मला दिसतंय. नॉनसेन्स. आपण ह्या वाड्याच्या डॉक्टरांना हुडकू. माझं मन मला सांगते. चला हुडकू. डॉक्टर हो डॉक्टर डॉक्टर कुठं आहे तुम्ही. हो डॉक्टर 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 हो डॉक्टर. आता जर जेवण झालं नसेल ना तर या जेवणात लेंड्याच टाकतो. मग खाऊ दे समजासनी पोटभर. वाव. ए मम्मी चोर. ए मम्मी चोर. चोर. मम्मी चोर. मम्मी चोर. मम्मी चोर. मम्मी चोर. मम्मी चोर. काय म्हणतो रे हो मुर्दा. तुला काही कळतं का नाही र. समजा तुझ्या पोटासाठी करते ना आणि तू गावभर बोंबलून सांगतोयस बाई. अगं मी काय सांगितलं. अगं मी तर हे सांगतोय की आपल्या घरात 2 चोर आहेत. एक माणूस आहे आणि एक बाई. त्या माणसाची दाढी अशी एवढी मोठी मोठी आहे. मन जान दे. मैं चोर कोणी मने जाने दे. ए माकडा. अरे डॉक्टर आहेत ते आपलं आणि त्यांना चोर म्हणतेस होय. तुला काय वाटतंय का नाही. मला नाही वाटत की हे डॉक्टर असतील. मग अरे तो कंपाऊंडर मेला कधीच. हे कोणतरी बहुरूपी असेल. खऱ्याचं खोटं लापाडाचं तोंड मोठं. नाही 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 नाही. ह्यांनी आमच्या दोघांची बी नावं घेतलेली. काय नाम या. हा डॉक्टर डॉक्टर तुम्ही सांगा ह्यासनी की तुम्ही डॉक्टर आहे ते सांगा. भाई साहब मैं थारा डॉक्टर कोणी. अरे मी सांगतो ना. मला 20 रुपये दे. मी सगळ्यांना सांगतो तू डॉक्टर नाही. बाबू दादा काय बोलताय तुम्ही. हे डॉक्टरच आहेत. अरे मग तू 20 रुपये दे. मी सांगतो की ये डॉक्टरच आहे. हम राजस्थान से आए हैं. ये आपके डॉक्टर नहीं है. ये तो हमारा मर्द है और ये बीमार है. वो क्या बात है ना कि ये रात में नींद में आपकी भाषा में बात करते हैं और इसी गांव का नाम लेते हैं. फिर हमारे वैद्य जी बोले कि इनको उसी गांव लेके जाओ जिस गांव का नाम ये लेते हैं. फिर उससे ये ठीक भी हो जाएंगे और हमारे को बच्चा भी हो जाएगा. नामा भाऊजी काय म्हणाली होई. ही म्हणली नंतर सांगतो. माझ्या पण डोक्यावरनं गेले. आप शांत क्यों खड़े हो. आप इन्हें बताओ ना. मैं यहाँ का नहीं हूँ. मैं बाहर गांव से आया हूँ. मैं तुम्हारा डॉक्टर नहीं. बताओ ना. मम्मी
का मंगल वहिनी डिंपलने वळखला डॉक्टर साहेबांना. आपल्या गावात देव माणूस आलाय. बजा मला पण वाटतं हे डॉक्टर नाहीत. इथे आत डाव्या बाजूला स्वयंपाकघर आहे. इथून मागे वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी मोठं दार आहे. वाड्याच्या आत खाली 2 खोल्या आहेत. तुम्ही मंगलताई आहात आणि तुम्ही बाबू दादा. 20 रुपये दे. हे तर कुणी बी सांगेल नुसता वाडा बघून. आणि तुम्ही वाड्यातल्या सगळ्या माणसांची माहिती आधीच काढली नसेल कशावर ना. हा सरपंच बरोबर आहे तुमचं. आज तुम्ही मेंदू असल्यागत बोलला. थांबा जरा, मीच सांगतो हे कंपाऊंडर आहे का नाही ते. अरे ऐक बजा, आलं डॉक्टर आलं. अरे असं कसं. नाही 101 नारळ फोडणार आहे मी. डॉक्टर गावात येणार म्हणून नवस केलता. पुरा नको करायला वय. अरे इकडं आले ते सांगतोय. डॉक्टर हो डॉक्टर. बरं झालं तुम्ही इकडे आलात. नारळ फोडा तुमच्या हातानं. अहो ह्यो नारळ घ्या तिकडे फोडा. या नवस आहे. बरं झालं तुम्ही आलात. या 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 ह्यो नारळ आहे का नाही. फोडा हे फोडा फोडा असा फोडा फोडा. हा बजा अरे नारळ पावला. लगा देवानच कौल दिलाय. नाही हेच आपलं देव माणूस आहे. हेच डॉक्टर आहेत. नाना ये डॉक्टर ना है, ये तुम्हारा मर्द है. हम अटे पूजा करने के लिए आए हैं. पूजा करने का है ना. करूगी गुरुजी. गुरुजी अब या गेलो कर इकडे या. अरे या म्हटलं तर काय अहो गुरुजी पूजा करायची. पूजा. हा पूजा. हा कसली पूजा. वो हमारे मर्द ना बीमार है. इनको ना रात में बहुत अजीब अजीब सपने आवे हैं. आपकी भाषा में बात करते हैं. आग आग वाड़ा बजिया नाम्या ये बोलते हैं. गांव की सेवा करनी है ऐसे ऐसे बोलते हैं. अब गुरुजी आप ही कुछ इलाज करो हमारा मर्द का. इलाज तर आजारी माणसाचा करतात आणि मला काही हा आजार वाटत नाही. हा दैवी काहीतरी प्रकार आहे. शांत करावी लागेल तेव्हा कळेल काय नक्की प्रकार येते. अहो मग करून घेतो की पाठदेशी. असं म्हणतोस मग त्याच्यासाठी मुहूर्त काढायला थांबा. आपण पंचांग बघू. आज संध्याकाळचा मुहूर्त आहे. करून टाका शांत. क्या बोल रहे हो. वो बोल रहे हैं कि डॉक्टर है कि नहीं उसका शांति करना पड़ेगा. वो पूजा बीजा वो आप बोल रहे थे ना वो तो वो संध्याकाळ का मुहूर्त है. संध्याकाळ शाम हाँ संध्याकाळ का शाम का मुहूर्त है. अच्छा जल्दी लागो तैयारी को. हाँ चलेगा ताकि हम भी अपने गांव वापस चल जाएंगे जल्दी. है ना. हाँ चलो तैयारी करते हैं. चलो. अरे अजून कसे आली नाहीत. किती हा वेळ. हळू गुरुजी चला डॉक्टरांचं लगीन लावायचे. अरे लगीन नाही बाबा, शांती करायची आहे त्यांची. तू हे घे हातावर बरं. अरे वा तुझे बी झाली वाटतं. अरे काय केलंस हे. सॅनिटायझर होतं ते. होय काय. हा ते हाताला लावण्यासाठी दिलं होतं.
दारू पिऊन आलायस का रे तू? हा, दारू कधीच सोडली मी जर दारू पिलो असेल ना तर तुमचा जीव जाईल. माझा जीव? दारू पिणार तू आणि जीव माझा कसा जाईल? बर चल, शांतीसाठी उशीर होईल. चला 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 गुरुजी, चला बसा. अरे कॅरियर कुठे आहे? मी बसायचं कुठे? दांड्यावर. हा, दांड्यावर? सायकल दांडा आहे ना, या बसा. अरे बाबा, मला पाडणार तर नाहीस ना? आम्ही असल्यावर घाबरायचंच नाही गुरुजी तुम्ही. अरे 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 अरे, काय केलंस हे? आता असं कर, मी सायकल चालवतो, तू बस. अरे 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 चालतंय आपल्याला. सर मी बसतो आता, तुम्ही माग बसा, मी पुढे बसते. कशाला कौतुक दाऊ? अरे अरे अरे, मी काय नवरा आहे का तुझा? गुरुजी या गुरुजी, तुम्ही बसा गुरुजी, कशी मी राखू मर्जी. गुरुजी 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 पाहुणं जरा थांबा, पाहुणं जरा थांबा, पाहुणं जरा थांबा. डिंपल, ये की इकडे जरा. ए मम्मी, मी काहीच करणार नाही. अगं एवढी पूजा ठेवली, थोडा हातभार लाव. ये मग तूच कर पूजा. अठे कुछ तो हुआ था. काहीतरी झालं होतं इथे माझ्यासोबत. कोणीतरी होतं तेव्हा माझ्यासोबत. डॉक्टर, तुम्ही फक्त नाव सांगा. हे बोल रे भाई साहब. हेच तर वांगा झालंय ना, तुम्हाला काहीच आठवण झालंय. अहो हीच ती जागा, तिथंच तुम्ही आम्हाला पर्क करून निघून गेलता. पण नाही, आता ही शांती झाली का नाही, सगळं नीट होणार आहे. तुम्हाला सगळं आठवल बी आणि तुम्ही बरं बी व्हाल. त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं मड बशिवलं भिताडा संघ, त्याच्या तोंडाला काळ्या फासून गावात हाकलून द्यायचं, तर त्याची मिरवणूक काढत बसल्यात. मुर्दा मेला होता त्याच्या कर्मानं, ते परत आलाय. गावाचं काय नरूक करायचं आहे वय? दे की हाकलून त्या नॉनसेन्सला. काय ग, मला सांग, तुमचं लगीन कधी झालं? कुठं भेटलं कुठं तुला? जी मैं तो कद की तैयार थी, पर ये गांव वाले सुने जब ना, अब थे ही समझाओ इनको कुछ. आता तुझ्या भाषेत मला कसं कळणार तुमचं लगीन कधी झालं ते? जरा आमच्या भाषेत सांग की. जी आमच्या भाषेत. मैंने बोला था उनको भी, पर वो भी हमारी बात सुने जब ना. पर थे चिंता मत करो, मैं जल्दी उनको अठे से लेके चली जाऊंगी. हा, लई लांब झालं म्हणतीय, पण नक्की कुठं झालं? हमारे गांव लेके चल जाऊंगी. ओके है ना? वो बीमार है ना, बस इसीलिए करके अठे आए थे, पर देखो अटक ये हो गया. हमारे को बच्चा चाहिए था, बस इसीलिए सब सह रहे थे, वरना अठे कौन रुकता. आता मी काय बोलती ती हिला कसं कळणार, आणि हिला कळते का नाही ती मला कसं कळणार? ए आता कुठल्या भाषेत समजू हिला? थांब, मी विचारते तिला. ऐको, हमको बताओ, तुम और डॉक्टर क्या लगन का हुआ? जी लगन, शादी का हुआ? उनके गांव ही हुई थी, सबके सामने. डिंपे, काय म्हणतीये गई? अगं मम्मी, ती म्हणते की डॉक्टरांच्या गावात लग्न झाले, ते पण सगळ्यांसमोर.
बघितलं का डॉक्टर? गावातल्या लोकांच्या डोळ्यात किती आनंद आहे तुम्ही आलाय म्हणून. अरे गाँव वालों, तन कैसे समझाऊं मैं थारा डॉक्टर कोणी, मारा नाम नटवर है, मैं थारा डॉक्टर कोणी. आता कुणी बी येऊन आम्हाला सांगू द्या, काय नाही, आमच्या सगळ्यांची खात्री पटली, तुम्हीच आमचं देव माणूस आहे. हाय म्हणजे हायच. चला वावळायला. भाईसा के कह रे? या म्हटलं तर या, या खाली या. या डॉक्टर या. डॉक्टर डॉक्टर, हाँ आमचं लगीन झालं, आशीर्वाद आहे, पाया पड. पडशील उभे राहा. चला वरतीत नाचा. चला चला. हो बाबा दादा, काय चाललंय ह्याच? हे ना बघ तर ह्यांचं काय. अरे नाच. चला चला चला, तुमच्या बायकोला नजर लागेल. चला चांगलं बजाव. हे काय चाललंय तुझं? हा काय चाललंय? तुला मराठी येतं ना? येतं ना मराठी? मग एवढी सगळी नाटकं कशासाठी करतेस? आणि डॉक्टरांचा राजस्थानशी काय संबंध आहे? मला खरं खरं सांगायचं सगळं. तुझा आणि डॉक्टरांचा काय प्लॅन चाललाय? माझे पैसे चोरून मला मारून टाकायचं, ह्योच प्लॅन आहे ना तुमचा? मी कोण आहे तुला माहित आहे का? माझ्याकडे पण बॉडीगार्ड आहेत. तुमचं असं काम करेल ना तुम्हाला कळणार पण नाही. डिंपलला आहे ना शिंपल समजायचं नाही, कळलं ना? क्या बोल रहे हो? हमारे को तो कुछ समझ नहीं आ रहा है. लय के करू नको. तुला जरी नाही समजलं ना तरी मला चांगलं समजतंय. मला चांगलं माहित आहे तो डॉक्टरच आहे. ना ना, वो थारा डॉक्टर नहीं है. ये देखो, हमारी शादी हो गई है. ए असले फोटो मला दाखवू नको. माझ्याकडे पण आहे, थांब दाखवते. बघ देखो, थारा डॉक्टर और हमारा मर्द दोनों अलग है. रुको. बघो, ये तो हमारा नट्टू है. डॉक्टरच आहे. ये रच लो. डॉक्टर, अहो पाहुणचार पाहुण्यांचा करायचा असतो. तुम्ही तर आमचं आहे, या वाड्याचंच आहे. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. पैशासाठी जाऊ नका असं म्हणत नव्हते अहो मी, पण तुम्ही असलं ना तरी का आधार असतोय. तुम्ही असला की असं वाटतंय आता समजा चांगलं होईल, अशी आशा असते. अहो तुम्ही जर गेलात तर ती आशा काय आमची संपल. नटवर चलो चलते. दादी सा आते हैं. डिंपल, त्याला म्हणा शिव्या देऊ नको, नाही तर त्याची जीवच हासडीन बघ मी. जे तुला शिव्या नाही देते ते म्हणतात आम्ही चाललो इथून. मग जा जा म्हणावं लवकर. बरं झालं बेदा आपण होऊन निघाली. ती गावात साखर वाटा हत्तीवन पेढ वाटा आणि त्याचं तोंड काळ करा आणि इशीच्या बाहेर द्या त्याला हाकलून. आय पेढ्याला 20 रुपये दे. गा बसावं. अरे मूड द्या, 20 रुपयात पेढे येतात होय. मग काळ तोंड करायला बुका तरी येईन. डिंपल, ही दोघं चाललेत ना, जा म्हणाव घेऊन ह्याला बी, नाहीतरी काय त्याचा उपयोग नाही. चलो चलते. हे बाई थांब थांब.
डॉक्टर असं करू नका. या वाड्याला तुमची लई गरज आहे व तुम्हीच आहे जे आमची गरिबी दूर करू शकाल. तुम्हीच आहे जे आम्हाला सुखाचा दिस दाखवू शकाल. डॉक्टर आम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नका. मी तुमच्या पुढे हात सोडते. नाजिना हमें जाना पड़ेगा. मन माफ कर दे. चलो. डॉक्टर काय पिशवी बोचक कुठं चाललाय तुम्ही? तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही मी आधीच सांगतोय. असं समजायला पोरक करून जाऊ नका. डॉक्टर तुम्ही नाही जाणार ना? हा मी तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. द्या. छोड़ो इनको. अभी ये सीधा हमारे गांव ही जाएंगे. अब कोई नहीं रोकेगा इनको. पहले ही बता देती हूं मैं. वहिनी हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला. आमचं डॉक्टर देव माणूस आहे. त्यासनी मी कुठं बी जाऊ देणार नाही. मी बी बघतोच तुम्ही कसं घेऊन जाता ह्यासनी. तुम्हाला जायचंय ना? जायचं ना ह्यांना घेऊन? आधी माझा जीव घ्या आणि मग माझ्या माड्याहून जा तुम्ही. हा माझा बी जीव घ्या आणि मग जावा. होय माझा बी जीव घ्या मग जावा या गावात. नटवर अब कुछ भी हो जाए अब हम अठन नहीं रुकेंगे. आज हम ये गांव छोड़कर ही दम लेंगे. नटवर तू किसी की नहीं सुनेगा. चल हमारे साथ चल. अरे उठा डॉक्टर गेले. हा 20 रुपये दे मी आडी होतो त्यासनी. डॉक्टर मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. तुम्ही गावात राहणार आहे का नाही मला सांगा. जर तुम्ही गावात न गेला का नाही बाहेर तर माझ्या सकट अख्ख्या गावावर राखील होतीन आणि पिटवून देईन बजरंगा शपथ. धमकी दे रहे हो हमारे को? हम तारी धमकी से नहीं डरने वाले. नटवर आज तुम्हारे साथ ही चलेगा. चल. बजा. डॉक्टर आता माझा आणि गावाचा जीव वाचवायची जिम्मेदारी फक्त तुमच्यावर आहे. नटवर 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 किधर हो नटवर? नटवर कट है ये लोग. नटवर को ले तो नहीं गए? नटवर
अटैक क्या कर रहे हो? हमें निकलना है। ये अठे कुछ तो है, खजाना। मारे को कोई भी खजाना वजाना नहीं चाहिए। चलो जल्दी निकलते हैं अठे से। हाँ हाँ निकलेंगे, खजाना तो लेने दो। एक काम करो, वो मशाल ले हाथ में, अंदर में कुछ दिखाई नहीं दे रहा है। मशाल? नटवर, थारे को तो डर लगता है ना आग से? थारा डर कैसे खत्म हो गया? बावड़ी हो गई के? इस आग से कौन डरता है? असली आग तो मारे अंदर लगी है। क्या हुआ? डर काय को रही है? तुम्हारा नटवर नहीं लग रहा है। बावड़ी हो गई कि? अरे मैं ही हूँ थारा नटवर। ये हमारी दाढ़ी देख, हमारा राजस्थानी कपड़ा देख, हमारी भाषा देख, लाग रहा हूँ ना थारा नटवर। मैं ही हूँ अजित कुमार। डॉक्टर अजित कुमार देव, इस गांव का देव मानुस। क्या बोल रहा है तू नटवर? सच बोल रहा। आज तक मैंने कितने जनों को मारा है मारे कोई नहीं पता। और मजे की बात यह है, उनमें सबसे ज्यादा छोरी आई थी, बिल्कुल थारी तरह। थारे को एक बात याद है, जब हम लोग राजस्थान से यहाँ निकले थे तो फिरंगी की लाश ले जा रहे थे। याद आया? उस छोरी को मैंने ही मारा था। नहीं, तू मजाक कर रहा है ना? थारे को पता है ना, हमारे को ऐसा मजाक बिल्कुल पसंद नहीं है। अपने गांव चल के थारा इलाज करा लेंगे। ना 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 ना, मजाक तो आज तक कर रहा था मैं, लेकिन आज मैं सच बोल रहा हूँ। ऐसे मत बोल नटवर, मैं तारे से बहुत प्यार करती हूँ नटवर। तारे सिवा हमारा इस दुनिया में कोई नहीं है। थारे को तारे बच्चे की कसम। क्या? मारा बच्चा? हाँ, हमारे पेट में थारा बच्चा है। तू बाप बनने वाला है नटवर। काय तुम्हा बायकांचं मला कळतच नाही, कशाला पाहिजे असत तुम्हाला मुलं? क्या बोल रहे हो नटवर? मी या गावामध्ये काही पैसे लपवले होते, पण ते आता सापडत नाहीत। त्यात तुला सगळं कळलं। तू माझा सगळा प्लॅन बिघडवलायस। चल तुला चेक करतो। तुझे चेक करता हूँ। नहीं नटवर, चेक सलोनी मैं हूं ना, तू यहाँ लेट 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 बैठ बैठ यहाँ पे। बया, खरंच डॉक्टर गाव सोडून गेलं तर? नाही, ती बया आमच्या डॉक्टरांना घेऊन जाऊ शकते। नाही, बाहेर लोक आहेत की पाळत ठेवायला, असं कसं जातील? कुठं बी जाणार नाही डॉक्टर, नाही जाणार।
नटवर, चाहे किसी की जान जाए या ना जाए, हमारे को फर्क नहीं पड़ता, पर आज अगर तू हमारे साथ राजस्थान नहीं आए ना, तो मैं थारी जान ले लूंगी। या भयाचं काय सांगता येत नाही, घेऊन बी जाऊ शकते। मी एकदा खात्रीच करते कशी गेलं तिथनं डॉक्टर। या बया दार उघड। डॉक्टर डॉक्टर कुठं गेलं? ती भया बी दिसत नाही। डॉक्टर खोलीत नाही, डॉक्टर गेलं, डॉक्टर खोलीत नाही, डॉक्टर कुठं? हे काय, ह्यांचे बोचके तर इथंच आहेत। ही जर पळून गेला असत्याल तर हे इथं कशाला राहील? काहीतरी गडबड नक्कीच आहे। डॉक्टरांनी जे रूपाचं केलं तेच ह्या बयाचं केलं तर मला काहीतरी गडबड वाटते। आता मला कळत ते खरंच डॉक्टर आहेत का नाही। सरपंच इकडे या, इकडे या। कुठे थांबलाय? तिकडं इकडे या। चला आता। तू गडबड नकोस हा? मी आहे ना तुझ्या संकट। माझा हात पकड। कशाला? राहू दे की तिकडं। म्हणतात घाबरू नको। तुम्हीच किती घाबरलाय ते सांगा की। अहो मी ऐका नाही, लई पिक्चर बघितल्यात आणि त्या पिक्चर मध्ये माणसं हरवलेले असताना पण त्यांना कसं शोधून काढतात का नाही हे बी मला माहितीये। चला आपण डॉक्टरांनी लगेच शोधून काढायचे। चला चला या, या माझं मागं मागं। शपथ, रक्त म्हणजे डॉक्टरांनी त्या बायाचा पण खून केलेला दिसतोय। ते जर तिला मारू शकतात तर ते मला पण मारू शकतात। काय बी करून त्या बायाची बॉडी हुडकली पाहिजे। आणि इथं तुझ्या काळजीनं माझं पाणी पाणी होतं जीवाचं, त्याचं काय? तुला काही कळतंय का नाही ग? एवढ्या रात्रीचं एकटीनं कशाला फिरायचं? काही झालं म्हणजे केवढ्याला पडेल ती? ए मला काय होणार नाही। डिंपल को सिंपल नाही समजणे का? डॉक्टरांचं काय चाललंय ना ते हुडकायला आले होते। म्या काय हुडकायला? मम्मी तुला सांगते ना नंतर, मला काहीतरी घावलंय। कुठं बी जायचं नाही, चल घरी चल। अगं मम्मी, इथलं कापड कुठं गेलं? सगळं तुझ्यामुळे झाल्या। चांगलं हुडकत होते ना म्या। काय हुडकून काढत होती? अगं जाऊ दे, तुला काय सांगून फायदा नाही। वय ना, मग घरी चल आता सरळ। अगं काय बी झालं तरी डॉक्टरांनी त्यांच्या बायकोचं काय केलंय ही मला हुडकून काढायलाच पाहिजे। अगं कुठं हरवलीस? चल घरी चल। हे मम्मी, डॉक्टरने हुडकले बगर मी कुठंच येणार नाही। मी चालली। काय म्हणतीस? चल मम्मी सोड। डिंपे, अगं डिंपल